तपश्चर्याचे फळ. अनेक वर्षांपूर्वी ऋषी मुनी ईश्वर प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करत असत. ही कसली तपश्चर्या होती? नमस्कार आसनात एका पायावर उभे राहून भगवंताचे स्मरण करणे, पाण्यात नमस्कार आसनात उभे असताना अनंत देवाचे स्मरण करणे, हिमालयासारख्या पर्वतावर जाऊन एका ठिकाणी बसून नामस्मरण करणे. अनेकांना कडाक्याच्या थंडीत पावसाचा अनुभव येतो. तपश्चर्या करताना ना अन्न खाल्ले ना पाणी प्यायले. तसेच कठोर तपश्चर्या केल्याने भगवंताने भक्तावर प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. तसेच माता पार्वती देखील भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. तपश्चर्येच्या वेळी ती भगवंताचे ध्यान करीत बसली होती. तो आपली तपश्चर्या पूर्ण करणार असतानाच त्याला एका मुलाचे बुडणारे रडणे ऐकू आले. आई लगेच उठून तिथे पोहोचली. त्यांना एक मगरी एका मुलाला पाण्याखाली ओढताना दिसली. मुलगा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि मगर त्याला खाण्याचा प्रयत्न करत होती. अत्यंत दयाळू आई पार्वतीला मुलाची दया आली. आईने मगरीला विनवणी केली, मुलाला सोड, त्याला खायला देऊ नकोस. यावर मगर म्हणाली, आई, हे माझे अन्न आहे. प्रत्येक 6व्या दिवशी मला माझी भूक भागवण्यासाठी पहिले अन्न मिळते. माझा आहार ब्रह्मदेवाने ठरवला आहे. तेव्हा माता पार्वती म्हणाली, तू जा. त्या बदल्यात मी तुला माझ्या तपश्चर्येचे फळ देईन. आई पार्वतीने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी तिच्या कठोर तपश्चर्येचे फळ धोक्यात घातले. मगरीनेही ते मान्य केले. माता पार्वतीने त्याच क्षणी संकल्प केला आणि तिच्या संपूर्ण तपश्चर्येचे पुण्य मगरीला दिले. आईच्या तपश्चर्येचे फळ मगरीला मिळताच तो सूर्यासारखा तेजस्वी झाला. त्याची बुद्धीही शुद्ध झाली. तो म्हणाला, आई, तुझे पुण्य परत घे. मी या मुलाला सोडेन. आईने वचन दिले होते, म्हणून तिने तिच्या तपश्चर्याचे फळ परत घेण्यास नकार दिला. आणि तिने त्या मुलाला आपल्या मांडीत घेतले आणि त्याला मिठी मारायला सुरुवात केली. नंतर आईने मुलाला सुखरूप घरी आणले आणि घरी परतले. भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. त्याच वेळी भगवान शिव माता पार्वतीच्या समोर प्रकट झाले. भगवान शिव तिला म्हणाले, पार्वती, तुला आता तपश्चर्या करण्याची गरज नाही. मी ज्या जीवात राहतो, तुझ्या तपश्चर्येचे फळ मला मिळाले, जे तू त्या मगरीला दिलेस. त्यामुळे तुमच्या तपश्चर्येचे फळ दीर्घकाळ मिळाले आहे. आपण करुणा आणि प्रेमाने प्रेरित मुलाचे रक्षण करू शकता. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. असहायांना मदत करणारा, दयाळू असा आत्मा देवाने स्वीकारला आहे. हे आपल्याला शिकवते की आपण आपला स्वार्थ सोडून निस्वार्थीपणे उपासना केली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. या घटनेतून धडा घेऊन आपण सर्वांनी निस्वार्थीपणे देवाची उपासना केली पाहिजे. तुम्हाला या कथेतून प्रेरणा मिळाली असेल ते चॅनेलला सबस्क्राईब करा.